पुणे के बानेर स्थित एक आईटी कंपनी में कार्यरत 33 वर्षीय इंजीनियर वीरेंद्र वाल्मीकि सिन्हा ने लोनावला के टाइगर पॉइंट से कूदकर आत्महत्या कर ली। इस दर्दनाक कदम से पहले उन्होंने सुबह करीब 5 बजे अपनी पत्नी रिया सिन्हा को एक भावुक संदेश भेजा, आई लव यू रिया, हम किसी और जन्म में फिर मिलेंगे। साथ ही उन्होंने कार की लोकेशन और चाबी रखने की जगह की जानकारी भी दी। यह संदेश पढ़ते ही परिवार ने पुलिस को सूचना दी। पुलिस और शिवदुर्ग मित्र बचाव दल की टीम ने घाटी में सर्च ऑपरेशन चलाकर शाम करीब 4:30 बजे शव बरामद किया। जांच के दौरान वीरेंद्र के मोबाइल फोन से कुछ वीडियो और संदेश मिले हैं, जिनमें उन्होंने कंपनी के कुछ वरिष्ठ अधिकारियों पर मानसिक उत्पीड़न के आरोप लगाए हैं। इस मामले में 6 लोगों के खिलाफ आत्महत्या के लिए उकसाने का मामला दर्ज करने की प्रक्रिया चल रही है। उल्लेखनीय है कि टाइगर पॉइंट इलाके में पिछले 2 महीनों में यह तीसरी आत्महत्या की घटना है, जिससे क्षेत्र में चिंता का माहौल है। वॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चैनल के लिए ब्यूरो चीफ मुन्ना मुजावर की विशेष रिपोर्ट। आपण जर बघितलं तर 12 फेब्रुवारी 2026 रोजी आम्हाला रिया वीरेंद्र सिन्हा या महिलेने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार केली होती की तिचा नवरा जो आहे वीरेंद्र वाल्मीकि सिन्हा वय 34 वर्ष हा टायगर पॉइंट येथून मिसिंग झालेला आहे व त्याची गाडी तिथे आहे, गाडीची चावी तिथे आहे आणि त्याचा मोबाईल पण गाडीमध्ये आहे। तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही पोलीस टीम, शिवदुर्ग टीम जाऊन त्या ठिकाणी आम्ही त्याचा शोध घेतला असता तर त्याचं तो मयत अवस्थेत आम्हाला टायगर पॉइंटच्या दरीमध्ये मिळून आलेला आहे। सर त्या दरम्यान आपण त्याच्या पत्नीने आपल्या तक्रार केली तर त्या गाडीमध्ये त्याचा मोबाईल होता आणि त्या मोबाईलवरून त्यांनी त्याचे जे मॅनेजर आहेत, HR मॅनेजर असतील किंवा त्याचे इमिजिएट बॉस आहेत त्यांना ईमेल करून माहिती दिली होती की त्यांच्या कंपनीतील काही म्हणजे त्यांचे जे सहकारी कामगार आहेत त्यांच्यासोबत काही वाद झाला होता। त्या वादातून त्यांनी ही घटना केल्याचे असे व्हिडिओ त्यांनी आम्हाला पाठवलेले आहेत। हां, तर त्या व्हिडिओ बघितला असता त्यांनी त्यांच्या 5 ते 6 जणांची नावं घेतलेली आहेत। त्या नावावरून त्यांच्या पत्नीने पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या संबंधित व्यक्तींविरोधात। आता सध्या हा गुन्ह्याचा तपास प्राथमिक स्वरूपात आहे। आम्ही ही सखोल चौकशी करत आहोत। सदर गुन्ह्यामध्ये आम्हाला तथ्य किंवा त्यांचे फॅक्ट किंवा पुरावे मिळाले तर आम्ही सदर व्यक्तींना अटक करण्याची तरतूद ठेवलेली आहे। सदर बाबत मी एवढं सांगू शकेल की जे व्यक्ती लोणावळा या परिसरात फिरायला येतात, ही जस्ट यंग जनरेशन आहे फिरण्यासाठी येणारी, तर हे जेव्हा लोणावळा या ठिकाणी येतात तर त्यांनी पोलिसांना काही त्यांच्यासोबत कोणताही अपप्रकार घडला असेल तर त्यांनी पोलिसांना तात्काळ 112 नंबरवर कॉल करून माहिती दिली पाहिजे आणि त्यांच्या फॅमिलीला देखील ते कुठे जात आहेत, कोणाला भेटत आहेत व कुठे स्टे करणार आहे लोणावळ्यामध्ये व कोणत्या गाडीने जात आहेत याची माहिती, इत्थंभूत माहिती त्यांनी घेतली पाहिजे व त्यांना काही संशय असला त्यांनी पोलिसांना संपर्क केला पाहिजे।